नमस्कार मंडळी. नवरात्र उत्सव आहे ना, दांडिया नसेल असं होईल का कधी? तर यावर्षी आर्यवीरच्या म्हणजेच माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये त्याच्या मिसने पॅरेंट्स सोबत दांडियाचं आयोजन केलं होतं. तर सर्वप्रथम आम्ही देवी मातेचं पूजन केलं आणि दांडियाला सुरुवात केली. बाहेरच्या पावसाची चिन्ह पाहता आर्यवीरच्या मिसने मग स्कूलच्या हॉलमध्ये दांडियाची अरेंजमेंट केली. नवरात्री दिवस 6वा कलर राखाडी असल्याने मी ही राखाडी रंगाची साडी मॅच केली होती. तर दांडिया हा प्रकार गुजराती संस्कृतीतला असला तरी खरंच छान वाटतं की तो आपल्या महाराष्ट्रातही उल्हासाने खेळला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने का होईना पण दररोजच्या आयुष्यातले असंख्य विचार सोडून देवी मातेच्या भक्तीत मग्न होऊन आपण आनंद घेतो हे ना. खरं तर प्रत्येक स्त्री ही एक देवीचंच रूप आहे. प्रत्येक स्त्री ही तिच्या परिवाराची ढाल असते. जसं दुर्गामाता आपल्या विश्वाचं संरक्षण करते तसंच एका स्त्रीचं विश्व तिचं कुटुंब किंवा तिचा परिवार असतो. जेव्हा जेव्हा संकट आलेली असतात त्यावेळेला ही स्त्री जी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या संकटावर मात करते. स्त्री एवढं त्यागी आणि आत्मसमर्पी बनणं खूप कठीण असतं, म्हणून तिला नारी शक्ती म्हणतात. तर माझ्या सर्व नारी शक्ती असलेल्या सर्व माता भगिनींना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मी माझ्या घरातल्या मेंबरसोबतही दांडिया उत्सव साजरा केला. तर माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्लॉग.